नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण बनवतोय अगदी झटपट होणारा 15 ते 20 मिनिटात नाश्ता तयार होणारा आपण पाहतोय। तर इथे आपण रव्याची सॉफ्ट स्पंज अशी इडली बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी बनवायला सोपी आहे आणि खायला तर एकदम यम्मी टेस्टी लागते। तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक टेम्पटिंग अशी कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत। तर इथे मी एक कांदा मोठा कापून घेतलाय, स्लाइस मोठा केलेत। टोमॅटो एक मोठा चिरून घेतलाय, 4-5 लसूण पाकळ्या आणि 2 सुक्या लाल मिरच्या। सगळ्यात अगोदर आपण इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले, 1 चमचाभर। त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि लसूण छान सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचं आहे। ही चटणी इडली बरोबर अतिशय टेम्पटिंग लागते खायला। नक्की अशी एकदा करून पहा। आपण नेहमीच खोबऱ्याची चटणी हिरवी ती तर बनवतच असतो, पण ही चटणी त्याच्यापेक्षा सुद्धा टेस्टी लागते। इथे आपण लसूण छान सोनेरी रंगावर परतवून घेतले। आता याच्यामध्ये सुक्या लाल 2 मिरच्या टाकून घेते। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। तुम्हाला आणखीन स्पायसी हवं असेल तर आणखीन मिरची जास्त टाकू शकतात। आता आपण इथे कांदा सुद्धा मोठा जो कापून घेतलाय तो टाकून घेतलाय। तर इथे मी एक कांदा मोठा घेतलेला तो कापून टाकलेला आहे। आता कांदा सुद्धा हलकासा सोनेरी रंगावरती परतवून घेऊया। तर कांदा सुद्धा हलकासा परतला गेलाय। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात आणि टोमॅटो सुद्धा छान आपण परतवून घेऊयात। तर ही चटणी बनवायला तर खूप सोपी आहे। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, म्हणजे याने काय होईल, थोडंसं पाणी सुटेल याला कांदा टोमॅटोला आणि हे छान मऊ असं वाफवलं जाईल। तर आता हे सर्व मीठ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतले। आता एकदम 2 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे छान आपण वाफवून घेऊयात। झाकण ठेवल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होतो। तर इथे पाहू शकतात चांगला हा कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर छान हे शिजले गेले। आता आपण गॅस बंद करूयात। हे पहा अतिशय मस्त असं हे मऊ झाले। आता आपण हे थंड होऊ देऊयात आणि नंतर याची चटणी बनवून घेऊयात। तर हे मिश्रण थंड झाले। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले। तर पाणी न टाकता अगोदर हे असंच वाटून घ्यायचं आणि नंतर लागलंच तर 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि एकदम फाईन अशी याची चटणी बनते। स्टार्टिंगलाच पाणी टाकू नका, नाहीतर मग त्याचे तुकडे तुकडे असे राहिल्यासारखे होतात बघा, टोमॅटोचे साल वगैरे। असं केली ना चटणी तर एकदम परफेक्ट बनते। त्यामुळे अगोदर अशीच फिरवून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायची। आता आपण याला तडका देऊन घेऊयात। तर एका टोपामध्ये 1 चमचा तेल घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकले। मोहरी छान फुटू द्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेत। जिरे मोहरी छान तडतडले की फोडणी खमंग बसते आणि 1 सुकी लाल मिरची मी तोडून टाकली आहे, थोडासा कढीपत्ता। आता आपण हा तडका या चटणीवरती टाकून घेऊयात। तर वेगळ्या प्रकारची झटपट होणारी एकदम टेम्पटिंग चटणी ही यम्मी बनलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर दिसते ना एकदम भन्नाट। हे पहा तुम्ही याचा टेक्स्चर पाहू शकतात किती मस्त झाले। ही चटणी बनवताना अगदी चिमूटभर साखर टाकायची, म्हणजे याची टेस्ट छान होते। तर आपली चटणी तर बनवून तयार झाली आहे। आता बनवायला घेऊयात इडली। तर सर्वात अगोदर एका बाउलमध्ये अर्धा पेला दही घेतले। तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकतात हे प्रमाण। तर इथे मी पेल्याने घेतले, तर अर्धा पेला दही घेतले आणि ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकण्याच्या अगोदर दही चांगलंसं फेटून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित रव्यामध्ये एकजीव होतं। आता याच्यामध्ये आपण 1 पेला रवा टाकलाय। तर आपण 1 पेला रव्यासाठी अर्धा पेला दही वापरलेला आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आता आपण त्याच पेल्याने इथे 1 पेला पाणीसुद्धा घेतले। तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, कारण रवा किती पाणी शोषून घेतो त्यावर ते आहे। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे सर्व छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। दही अगोदर फेटून घेतल्यामुळे नंतर ते लगेच रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। त्यामुळे रवा इडली बनवताना नेहमी दही अगोदर फेटून घ्यायचं आणि नंतर रवा त्यामध्ये मिक्स करायचा। तर ही टिप्स खूप महत्त्वाची आहे। तर आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते। तर हे पहा इथे परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार होतंय। तर इथे सर्व हे साहित्य मिक्स करून घेतले। तर याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आणि आता आपण याला झाकण ठेवून
10 मिनिट मुरण्यासाठी ठेवूयात। तर रवा छान फुलतोय तोपर्यंत इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर 10 मिनिटानंतर रवा छान फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता। रव्याने पाणी सर्व ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। तर परत एकदा आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून घेऊयात। तुम्हालाही हे मिश्रण खूप ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्या आणि खूप ओलसर वाटत असेल, पाणी जास्त झालं तर याच्यामध्ये बारीक रवा 1-2 चमचे टाकू शकतात। तर इथे परफेक्ट असं आपण हे मिश्रण बनवून घेतले। हे पहा, खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी इनो टाकून घेतला आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात। इनो नसेल तर पाव चमचा तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात। तर हे पटकन प्रोसेस करायची आहे। इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पटकन आणि लगेच इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचे। तर इनो टाकण्याच्या अगोदरच इडली पात्राला तेल लावून ठेवायचे, म्हणजे ही पटकन प्रोसेस करता येते। तर इथे मी अगोदरच तेल लावून ठेवलेलं आहे इडलीच्या पात्राला। आता आपण हे मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात। तर 1-1 चमचा असं हे मिश्रण टाकून घ्यायचं, जास्त गच्च असं भरायचं नाही। तर हे सर्व मिश्रण आपण इडली पात्रात भरून घेतले आणि आता आपण 15 मिनिटं ह्या इडल्या स्टीम करून घेऊयात। तर इथे या इडल्या चांगल्या स्टीम झाल्यात, आता आपण बाहेर काढून थंड करून घेऊयात। तर इडल्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत आणि अजिबात हाताला हे मिश्रण चिटकत नाही आहे। चमच्याच्या मदतीने आपण ह्या इडल्या काढून घेऊयात किंवा तुम्ही चाकूने सुद्धा काढू शकतात। तर इथे तुम्ही पाहू शकतात, अतिशय स्पॉन्जी अशी ही जाळीदार इडली बनली आहे। खूप छान याला जाळी पडली आहे, हे पहा। आणि इडलीच्या पात्राला अजिबात ही इडली चिकटलेली नाही आहे। तर तुम्हाला मी आणखीन एक काढून दाखवते। तर हे पहा, अतिशय क्लीन अशा ह्या इडल्या निघतात। तर बाकीच्या सुद्धा राहिलेल्या सर्व इडल्या मी अशाच काढून घेते। तर इथे पाहू शकतात, मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशी आपली जाळीदार इडली रव्याची तयार झाली आहे। नक्की अशा पद्धतीने नाश्त्यासाठी तुम्ही ही इडली बनवू शकतात। तर कशी वाटली तुम्हाला ही रव्याची जाळीदार इडली, नक्की कमेंटमध्ये सांगा। माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि ही टेम्पटिंग चटणी एकदा नक्की बनवून पहा। रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। बाय बाय।